तुम्ही पत्रकार लोक उगाच कंड्या पिकवता. अरे गुन्हेगारी समोर छातीचा कोट करून उभे असतो आम्ही. साहेब, आपण ज्यांना वोट देतो ना त्यांनी एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा पोलीस यंत्रणेची व्यवस्थित मोठ बांधून त्यांना सपोर्ट केला ना तर बघा गुन्हेगाराचं बकोट धरून आम्ही खेचून आणू शकतो. पण तसं होत नाही ना साहेब. पोलिसांची किंमत पोलीस शहीद झाल्यानंतरच कळते यांना. अय्यो, सेव मी, मला वाचवा साहेब. काय झालं ते नीट सांगा आधी. काय सांगू साहेब, अहो घरी सारखे 50 लाख दे 50 लाख दे म्हणून फोन येतात खंडणीचे. अण्णा मला सांगा, फोन तुम्हाला मोबाईलवर आला होता की लँडलाईन वर आला होता घरच्या? हे साहेब मोबाईल वरच येत आहेत. म्हणजे याच्यात त्याचा नंबर आला असेल बघा, तुम्ही जरा चेक करा. विस्मृते, विस्मृते, तो नंबर कुणाच्या नावावर रजिस्टर आहे ते बघा आणि 1 तासाच्या आत हजर करा माझ्या समोर. साहब माझ्यावर विश्वास ठेवा साहब. मी काय नहीं केला. कौन नहीं केला? मैं यहाँ पढ़ने के लिए आया हूँ साहब. अच्छा, पढ़ने के लिए? तो पढ़ते पढ़ते बहुत पैसा कमाना है, हाँ? इसलिए अन्ना को फोन किया था ना, शेट्टी अन्ना को, हाँ? खंडनी के वास्ते 50 लाख चाहिए, हाँ? नहीं साहब, मैं किसी शेट्टी को जानता तक नहीं साहब. ने खाली आणखी एक आवाज काढून खोटं बोलतोयस, हाँ? साहब मारो मत साहब मुझे. साहब मैं अच्छे घर का लड़का हूँ. अच्छा, ऐसा काम नहीं करूंगा. तुम्ही काय चीज ओळखलेलं नाही सजोन. आता बघ तुझ्या फॅमिलीची कशी वाट लावतो. बघच तू आता. कामन्ना, अण्णाला खंडणीवाल्याचा फोन आला होता आता. म्हणजे हा तो नाहीये, तो हा नाहीये. म्हणजे हे बघा जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत तो बाहेर पडणार नाही. आपण एक काम करूया, हा? मी त्या अण्णाचा फोन टॅप करतो, तुम्ही त्या भामट्याला बोलण्यात ट्रॅप करून ठेवा. ओके, निघा तुम्ही. येस सर. गुड. तुम्ही करा. तुम्ही कुठे चाललात? विस्मृते, टायपिंग मशीन आणा. यस सर. गुड. तुम्ही करा. यस सर. मला कशाला पकडला? मी खरंच काय नाही केलं. मग आता अण्णाला ज्या नंबरवरून फोन आला होता ते सिम कार्ड तुझ्या नावावर रजिस्टर कसा? काय साहेब तुम्ही तेच घेऊन बसलाय. मी तुम्हाला सांगते ना हे दोघेही निर्दोष आहेत. याला का बाहेर आणलाय? साहेब या दोघांच्याही बाबतीत एक कॉमन प्रकार घडलाय फसवणुकीचा. का म्हणून आपण त्या दोघांच्यातल्या कॉमन गोष्टी विचारू नयेत? काहीतरी धागा दोरा सापडेलही. विचारा. चालेल. बरं, मुंबईत किती वर्ष झाली? 5 वर्ष. 4 वर्ष. रेशन कार्ड आहे? नहीं है. हाँ लेकिन वो पिछले महीने एक एजेंट को रेशन कार्ड बनवाने के लिए पेपर्स दिए थे. काय नाव काय त्या एजंटचं? योगेश खाड़े. अरे योगेश खाडे. मी पण लास्ट मंथ मध्ये त्याला माझं वोटिंग कार्ड काढण्यासाठी डॉक्युमेंट्स दिला होता. सापडला. कॉमन फॅक्टर सापडला. नाही साहेब, खरं सांगतो मला काहीच माहिती नाही. बोल बोल सांगतो साहेब. बोल. ओळखलत काय? आता काय म्हणाल तरडे साहेब? लॉयल क्राईम रिपोर्टर की क्राईम सपोर्टर? हे असले एजंट पसरवून लोकांकडून कागदपत्र गोळा करायची आणि त्याच्यावर सिम कार्ड मिळवून लोकांना धमकीचे फोन करायचे. वा, क्राईम स्टोऱ्या करता करता रियालिटीत क्राईम करून तुम्ही पत्रकारितेला बट्टा लावलात. हे असल्या लोकांना जन्मठेपच व्हायला हवी. घेऊन जायला. 1 मिनिट. कामना, तू चॅलेंज जिंकलीस. मी नाही, कायदा जिंकला. माझा विजय त्यातच आहे.